भरपूर विकास झालेला आहे. शिंदेगड म्हणजे आमदार साहेबांनी इतका विकास केला की आजपर्यंत भारत स्वातंत्र्य झाला तसा विकास होईल नव्हता तेवढा विकास आता झाला. आमच्या भागात प्रामुख्याने 2-3 रस्त्याचं काम चालू आहे. पण आता त्याची वर्क ऑर्डर निघून समजा काम सुरू होऊन 2 वर्ष झाले पण कुठल्याही प्रकारचं अजून काम झालेलं नाही. आम्ही स्वतः शिवसेनेचं काम करतो, आमदारचे कार्यकर्ते आम्ही. वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 6,500 रुपये हेक्टरी अनुदान भेटलं आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टरी अनुदान भेटलं. असं का झालं? आता त्याचं तर नुसकानीवर असेल ते काहीतरी गोष्टी. मग आता सरकारनं जाहीर एक केलं दिलं एक अशा भानगड झाल्या ना त्या. सरकार तर तुमचंच आहे ना. सरकार आहे मग आता आमचं आहे. शिवसेना आपला वैजापूर मतदारसंघ हा नगरमध्ये गेला पाहिजे. याचं कारण असं आहे तिथं जर निकषानुसार जर चांगले पैसे भेटत तिथं भेटत. याचं कारण आपले आमदार खासदार हे कुठंतरी कमी पडत आहे. सगळ्यात महत्वाचं. कुठले लोकप्रतिनिधी आहोत तुम्ही? भाजपचे कार्यकर्ते? नाही आम्ही भाजप मुख्यमंत्री तुमचा आहे ना. तुम्ही आता नगरपालिकेच्या अगदी निवडणुकीत अगदी अतिशय योग्य मत मानलं. तालुक्याला खऱ्या अर्थाने कार्यसम्राट आमदाराच्या ऐवजी कार्यकुशल आमदाराची गरज आहे. आता तुम्ही म्हणले कार्यकुशल आमदाराची गरज आहे. आता मुख्यमंत्री पण तुमचे आहे ना. सरकार तुमचे. तुमच्याकडून काय प्रयत्न झाले? मला सांगा, शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टरी मिळालं असं का झालं? असं प्रामुख्याने पहिल्यापासून एक रीत पडली आहे की मराठवाडा जर म्हटलं तर त्यांनी कोरडो पकडला जातो. पहिल्यापासून त्यांनी अन्याय केलाय तो मराठवाड्यावर केलाय. मराठवाड्यावर अन्याय झाला मग आपले लोकप्रतिनिधी काय करताय? मग आपले लोकप्रतिनिधींनी तो मुद्दा उचलला पाहिजे होता, त्यांनी नाही उचलला. तुम्ही तर आमदारांचे कार्यकर्ते म्हणता ना. आम्ही नेत्यांची चुकी इथं. स्थानिक आमदार झाले हे झाले यांची चुकी आहे. बाकीचे कार्यकर्ते गावात तिकडे प्रत्येक भागात जास्त निधी आला, आपल्या भागात कमी. आमदारांची चूक म्हणताय तुम्ही. पण आता तिन्ही पक्षांचं सरकार आहे. कोणी प्रयत्न केले असेल? कोणीच प्रयत्न नाही केले ना. सगळं फक्त जास्तीचा पोळी भाजून घ्यायची, बस मोकळं होऊन जायचं. आज रोजी सवंदगाव ग्रामपंचायतचा दर धरलं तर जवळपास 250 शेतकरी या ठिकाणी अनुदानापासून वंचित आहे. तिथं स्थानिक आमदाराची चुकी, तहसीलदाराची चुकी का तलाठ्याची चुकी. मात्र आता हा जो मुद्दा आहे यात चूक कोणाची? कारण पश्चिम महाराष्ट्रात 17,000 भेटत आहे आणि आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना 7,500. शेतकऱ्याचा काय दोष त्याच्यात? आमदारचा दोष आहे ना. तिन्हीची चुकी इथं. मग आमदारना यांनी करायला पाहिजे होतं ना. ते आमदारना करायला पाहिजे होतं ना. आता शेतकरी काय करतील त्याला? आमदार तिन्हीची चुकी ना. सत्तेत 3 पक्ष आहे, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना. तिन्हीची चूक आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे, मुख्यमंत्री त्यांचाच आहे. मग हे बाकीचे काय करतील त्याला? जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा बिगुल कधीही वाजू शकतो आणि याच अनुषंगाने आपण आज सवंदगाव या गावात आलो आहे. सवंदगाव हे जिल्हा परिषदेचे सर्कल आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी काही शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील आहे, भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत, काही प्रहारचे आहेत, काही स्थानिक नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की तुमच्या भागात काय काय विकासाची कामे झाली आहेत? भरपूर विकास झालेला आहे. शिंदेगड म्हणजे आमदार साहेबांनी इतका विकास केला की आजपर्यंत भारत स्वातंत्र्य झाला तसा विकास होईल नव्हता तेवढा विकास आता झालेला आहे. काय काय कामं झाली तुमची? रोडचे चौकड कामं झालीत ना. शेतकऱ्यांच्या संदर्भात आता शेतकऱ्याच्या मात्र जिल्हा हे नुकसान परिषदेमध्ये भरपाई भेटत राहिली जे नाही ते आता बरेचसे कामं चालू झालीत ना. नुकसान भरपाईचा विषय जसा तुम्ही घेतला, हा. वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 6,500 रुपये हेक्टरी अनुदान भेटलं आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टरी अनुदान भेटलं. असं का झालं? आणि आता त्याचं तर नुकसानीवर असेल ते काहीतरी गोष्टी. मग आता सरकारनं जाहीर एक केलं दिलं एक अशा भानगड झाल्या ना त्या. सरकार तर तुमचंच आहे ना. सरकार आहे मग आता भाजप, आमचं आहे. शिवसेना, भाजप राष्ट्रवादी. शिवसेना हे एकत्रित आहे. पण मग आता ते काहीतरी त्यांची आता देणार आहे ना म्हणते ना ते परत. पण असं का होतंय? पश्चिम महाराष्ट्राला एक न्याय आणि मराठवाड्याला आता एक न्याय. पश्चिम महाराष्ट्राचा आणि आपला पहिल्यापासून फरकच आहे. हा फरक कशामुळे आहे? पहिल्यापासून फरकच आहे. फरक कशामुळे आहे? आता तो काहीतरी आणेवारी पहिली त्यांची जास्त लागलेली होती, आपली नंतर वाढ झाली. नाही तर पहिले पूर्वी त्यांना कर्ज फी जास्तच भेटत होतं, आपल्याला कमीच भेटत होतं. का असं का? आणेवारी त्यांची जास्त होती ना. व्हॅल्युएशन जे जमिनीचं व्हॅल्युएशन जे पाहिजे होतं ते आपलं व्हॅल्युएशन कमी होतं आणि त्यांचं जास्त होतं ना. आपल्या भागातून नांदूर मधेश्वर कालवा गेलेला आहे आणि त्यांच्या भागातून पण नांदूर मधेश्वर कालवा. नाही ते पूर्वीच होता. नांदूर मधलेश्वर पूर्ण इकडे कुठे गेला तो? वैजापूर डावा आणि उजवा, गंगापूर मध्ये उजवा दोन्ही बाजू. पण वैजापूर मध्ये फक्त एकच बाजूला आहे ना. मग कुठं वैजापूर पूर्ण कुठं पाण्यात येतं? त्या भागाला पण नाही भेटला ना. नाही भेटला. पण मग आता आणेवारी शेवटी जी पहिली जी लागलेली ना त्याच्यावर चालतं ना शेवटी. एनडीआरएफच्या निकषानुसार आपल्याला जो आता हे भेटलेली मदत त्या निकषानुसार 33% वर
जर नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांना, जर कोरडवाहू शेती असेल तर त्याला 8,500 रुपये, नाही, आता ते बागायती शेती असेल, मला पण नको द्या, बागायती शेती असेल तर त्याला 17,000 रुपये आणि फळबागांना माझ्या मते 22,000. नाही दिलाच नाही सरकारनं. हा. पण तिकडे भेटलं ना बागायती? नाही कुठं भेटलं पूर्ण याला नाही, पूर्ण लोकांना नाहीच भेटलं तरी पण. पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्ही त्याचे स्टेटमेंट सोबत आम्ही दाखवलं ती बातमी. स्टेटमेंट सोबत शेतकऱ्याची, एका शेतकऱ्याची राहुरी तालुक्यात शेती होती, फक्त नगर जिल्ह्यातल्या तुम्हाला सांगतोय मी, राहुरी तालुक्यात शेती होती. त्याला 1 हेक्टरसाठी जवळपास 0.90 साठी जवळपास 15,000 भेटले त्याला. आणि त्याची इकडे 4 एकर शेती होती तर त्याच्या आजीच्या नावावर त्याला 9,500 रुपये भेटले. हा फरक झालेला आहे. आणि इकडे त्याची बागायती शेती आहे, त्याला जर त्या शेतीचा कुठला व्यवहार करायचा त्याला बागायतीप्रमाणे टॅक्स भरावा लागतो. त्याचं फरक टॅक्स पहिल्यापासून शेतीचं जास्तच आहे, आपल्याकडं कमीच आहे. हा पण मग नागमठाणचं म्हणतोय मी, हे उदाहरण नागमठाणचं आहे. नागमठाणचं आहे. त्याला बागायती शेतीसाठी बागायतीचा टॅक्स भरावा लागतो, पण त्याला कोरडवाहूचं अनुदान भेटलं. यात चूक कोणाची? सरकारी किंवा शासनाची. शासनानं जे निकाल द्यायला पण होते ते शासनाने दिले नाही ना. शासनानं सरकारपर्यंत जे काही गोष्टी पोहोचवायला पाहिजे होत्या त्या पोहोचवल्या नाही, त्याच्यामुळे सरकार काय करू शकतं याला? मग पश्चिम महाराष्ट्रात शासन वेगळं आहे. मग असं होऊ शकतं ते काहीतरी कोणतं? इकडे होऊ शकतं ते. आपल्याकडे मोगलाईचं सरकार आहे. मोगलाई पहिल्यापासून मोगलाई आणि पश्चिम महाराष्ट्रात फरक आहेत ना. हे सगळ्यात जास्त म्हणजे सरकारची चूक म्हणण्यापेक्षा कर्मचारी चूक, शासनाची चुकी, अधिकाऱ्यांना दिले नाही योग्य. स्थानिक नेत्यांची चुकी इथं, हा. स्थानिक आमदार झाले, हे झाले यांची चूक आहे. बाकीचे कार्यकर्ते झाले, यांनी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी हे करून बा आमच्या निधी कमी आला, तिकडच्या भागात आणि आमच्या भागात काय फरक आहे, याच्यावर नेत्यांनी विचार करायला पाहिजे ना. प्रत्येक गावात तिकडच्या प्रत्येक भागात जास्त निधी आला, आपल्या भागात कमी आमदारांची चूक म्हणताय तुम्ही, पण आता तिन्ही पक्षांचं सरकार आहे, कोणी प्रयत्न केले असेल? कोणीच प्रयत्न नाही केले ना. सगळं फक्त जास्तीचा पोळी भाजून घ्यायची, बस मोकळं होऊन जायचं. पण आता जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, याच्यात काय होईल मग? आता शेतकरी काय करणार? शेतकरी काय करणार नाही, शेतकऱ्याला फक्त ते गाजर दाखवतात, त्याच्यात लालूच लागून जातो शेतकरी आणि येऊन जातं. काय वाटतं तुम्हाला, काय असं झालं असं? प्रश्न विचार. आता हे जो अनुदानाचा मुद्दा आहे, काय असं झालं? प्रकर्षानं अनुदानाचा जो मुद्दा आहे, आपलं संयुक्त महाराष्ट्र आहे. आपण ठीक 1 वर्ष राज्यामध्ये विलिनीकरण आपलं 1 वर्ष लेट झालं, परंतु खऱ्या अर्थानं विखे साहेबासारखे मंत्री, आमदार, मी तो म्हणतो आपला वैजापूर मतदारसंघ हा नगरमध्ये गेला पाहिजे. याचं कारण असं आहे, तिथं जर निकषानुसार जर चांगले पैसे भेटत तिथं भेटत, याचं कारण आपले आमदार, खासदार हे कुठंतरी कमी पडत आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरा सेकंड मुद्दा, आम्ही तिथे उपोषण केलं होतं, सरकारला आम्ही जाग केलं, परंतु लोकप्रतिनिधी फक्त तेवढ्यापुरते उपोषण सोडायपुरते येतात. म्हणून आपला वैजापूर तालुका कायम पोरका आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेस कुठलेही आपलं आराखडा बनतो, तहसीलदार असं नियोजन त्यावेळेस तिथं आमदार साहेबांची सही असते. आपण ज्यावेळेस मागणी करतो ना, त्या मागणी करता वेळेसच आपण श्रामपूरच्या धर्तीवर यांनी मागणी करायला पाहिजे. हा प्रामुख्यानं शेतकऱ्याचा खरोखर नुकसानीचा भाग आहे. या संदर्भात कुठल्या लोकप्रतिनिधी आवाज उचलला? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते? नाही आम्ही भाजप मुख्यमंत्री तुमचा आहे ना, तुम्ही आता नगरपालिकेच्या अगदी अगदी अतिशय योग्य मत मांडलं. त्यावेळेस आदरणीय दिनेश भाऊ नगराध्यक्ष नसतानाही त्यांनी बऱ्यापैकी पाठपुरावा केला. वरच्या लेवलला पण आम्ही पत्रव्यवहार केला. नगराध्यक्ष झाल्या मुख्यमंत्री साहेबांना या विषयावरती बोललेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 100% मुख्यमंत्री याच्यामध्ये मार्ग काढतील. परंतु आपले लोकप्रतिनिधी, आपल्या नुसतं वैजापूर तालुका म्हणत नाही मी, मराठवाड्याचे सगळेच लोकप्रतिनिधी कमी पडतात. प्रकर्षानं पाणी आणायला आपल्याला उशीर झाला, अनुदानात पण तोच फटका आहे आपल्याला. फक्त कुठेतरी लोकांना भाषणं द्यायचे आणि लोकांना गुमराह करायचा, हा सिस्टम या मराठवाड्यात चालू आहे. यांचं म्हणणं आहे की लोक त्यांच्याकडून पत्रव्यवहार झालेला आहे, तुमच्या लोकप्रतिनिधींनी काय केलं? कोणाचं पत्रावर झालं? त्यांचं म्हणणं आहे ना, मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला त्यांनी केलं, पण आमदारनं पण केलेलंच आहे ना पत्रव्यवहार. आमदार साहेबांनी पण मागणी केलीच ना. त्यांनी केली, यांनी केलीच. अधिवेशनात मांडला मुद्दा. मग येईन ना काहीतरी त्याच्यात उघडकीस. कदाचित जर तालुक्याचा गणेश पाटील कदम आमदार असता ना, तुम्ही त्या शेतकऱ्यासाठी राजीनामा दिला असता. आपल्या एक आमदारचा राजीनामा म्हणजे 100% सरकारला काहीतरी भाग पडला असतं. परंतु लोकांना फक्त गुमराह करायचं काम वैजापूर तालुका असं, संभाजीनगर जिल्हा, मराठवाडा सर्व लोकप्रतिनिधी सारखेच आहे. आणि तुमचा मुद्दा जिल्हा परिषदचा आहे. आमचं हे सर्कलचं गाव आहे, सवनगाव सर्कल, मुळात जिल्हा परिषदला. आपल्या तालुक्याला खऱ्या अर्थाने कार्यसम्राट आमदाराच्या ऐवजी कार्यकुशल आमदाराची गरज आहे असं मला वाटतं. जर ते कार्यकुशल असते, कुठल्या पक्षात? जो कोणी असेल आमदार, तुम्ही कुठल्या पक्षात? आता मी भाजपचा आहे, भाजपचा आहे, पण आपल्याला जे कार्यसम्राट म्हणतात ना आमदार,
कार्यसम्राट आहेत, पण आपल्याला कार्यसम्राटाची ऐवजी कार्यकुशल आमदाराची गरज आहे असं मला वाटतं. कारण आता पश्चिम महाराष्ट्रात जो अनुदानाचा विषय तुम्ही म्हटलं की त्यांना जास्तीचं अनुदान म्हणजे बागायती अनुदान मिळतं, याचा अर्थ काय की तिथले लोकप्रतिनिधी कार्यकुशल आहे, त्यांचा जे ब्युरोक्रेसीवरती पकड आहे, ते त्यांच्याकडून पाहिजे तसा सर्वे करून घेतात, पाहिजे तशी आणीबाणी लावून घेतात आणि त्यांना म्हणजे शासकीय जे निकष आहे ते माहीत पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी खालच्या कर्मचाऱ्यांकडून त्या पद्धतीने सर्वे करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि यासाठी एका कार्यकुशल आमदाराची वैजापूर तालुक्याला गरज आहे असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणले कार्यकुशल आमदाराची गरज आहे. आता मुख्यमंत्री पण तुमचे आहे ना, हा? सरकार तुमचे आहे. तुमच्याकडून काय प्रयत्न झाले? मला सांगा, तुमच्याकडून काय प्रयत्न ऐका, झाले? मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्राचे बरोबर आहे, पण ते वैजापूरला येऊन कार्य करतील का? हे आमदाराच्या ऐवजी ते कार्य करतील का सांगा मला. तसं असेल तर मग सांगतो त्यांना इकडे यायला वैजापूरमध्ये काम करायला. हा, त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिले नाही ना, तर त्यांनी कार्यकुशल होणं गरजेचं आहे. पत्रकारांची पण चुकी. पत्रकार काय करतात, बाकीचा इश्यू करतात, शेतकऱ्याचा कधी इश्यूज करीत नाही. फक्त शेतकऱ्याची एक वेळेस दाखवतात न्यूज, नंतर शेतकऱ्याची न्यूज बंद करतात. पत्रकार लावून धरीत नाही. कोणताही पत्रकार पहा तुम्ही, तर शेतकऱ्याची कोणतीच न्यूज दाखवत नाही. हे 10 वेळेस दुसरी न्यूज दाखवतात आणि शेतकऱ्याची न्यूज का वर दाखवत नाही. हे जे आंदोलन होतं, तुमच्या माहितीच तो सांगतो, आमच्या चॅनलवर 5 दिवस लगातार लाईव्ह होती. तेव्हा नगरपालिकेचं इलेक्शन होतं आणि त्या इलेक्शन मध्ये या आंदोलनाशिवाय आमच्या चॅनलवर जर दुसरी कुठली बातमी आली असली तर तुम्ही बघून घ्या. झालं बाकीचे बी चॅनल ना, नाही नेत्याने मी तुमचं झालं, पण बाकीचे बी चॅनल तर सांगतो ना आम्ही. हा, बाकी चॅनल बी दाखवलं पाहिजे ना. एकच चॅनल उचलून आलं चालत नाही ना. हे फक्त तुमचं चॅनल किती आपल्या पुरतं मर्यादित आहे. तुमची बातमी चॅनल तू म्हणता ना, आमचीच बातमी चॅनल चालू होती. हा, किती टायमाला कशी चालू होती ते सांगा मला. 5 दिवस चालू होते का? 5 दिवस तुमचे चालू होते. बरं जाऊन त्याच मुद्द्यावर घेऊन आपण बरं चालेल आपण हे करून घेऊ. आपण काय हरकत नाही. आम्ही नगरपालिकेच्या बातम्या सोडून फक्त हा नाही हे चॅनल होतं मला मानलं बी. तोपर्यंत सांगा तुम्हाला काय वाटतंय. तुमचं बरोबर आहे, तुमचं चॅनल चालवतो, बाकी चॅनल नाही चालू ना असं. ठीक आहे, चॅनलचं जाऊन द्या. मात्र आता हा जो मुद्दा आहे यात चूक कोणाची? कारण पश्चिम महाराष्ट्रात 17,000 भेटत आहे आणि आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना 7,500. शेतकऱ्याचा काय दोष त्याच्यात? आमदारचा दोष आहे ना. चुकी इथं मग आमदारना यांनी करायला पाहिजे होतं ना, ते आमदारना करायला पाहिजे होतं ना. आता शेतकरी काय करते त्याला? आमदार सत्य हा चुकी ना. सत्तेत 3 पक्ष आहे, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना. तिन्हीची चूक आहे. एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचे, मुख्यमंत्री त्यांचाच आहे. मग हे बाकीचे काय करते त्याला? त्यांची चूक आहे, त्याने करायला पाहिजे ना. ते सगळ्यांनी एकत्र येत नाही ना. तालुक्यासाठी सगळे आमदार, बाकीचे नेते हे सगळे एकत्र येत नाही ना. कोण एकत्र आलं? ज्याच्या पक्षाचे ते वर्चस्व करून राहिले. इथं आज मी जिल्हा परिषद पंचायत समितीला ज्याच्या पक्षाचे ते वर्चस्व करून राहिलं. आमचं सदस्य व्हायला पाहिजे, आमचं जिल्हा परिषद मेंबर व्हायला पाहिजे. प्रत्येक ते एकत्र आहे ना. तिन्ही पक्ष एकत्र आहेत, मग लढता का अलग अलग? मला हे म्हणायचंय. बोला बाबा, आता मला एक सांगा, या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये काय होईल? आता शेतकरी काय करणार? आता त्याचं काय सांगा? आता दुसरे जो काम करेल त्याचं होईल. आता पहिले काही कामच करेल नाही. दीपक सिंगने काय काम करेल? कोणतं रोड केलं, कोणतं काय केलं? काहीच नाही केलं, काहीच नाही केलं त्याने. तुमच्या भागातल्या विकासाचे प्रश्न काय काय प्रलंबित आहेत? आमच्या भागात प्रामुख्याने 2-3 रस्त्याचे कामं चालू आहे, पण आता त्याची वर्क ऑर्डर निघून समजा काम सुरू होऊन 2 वर्ष झाले, पण कुठल्याही प्रकारचं अजून काम झालेलं नाही. आम्ही स्वतः शिवसेनेचं काम करतो, आमदारचे कार्यकर्ते आम्ही, पण कामाला जी गती पाहिजे होती तशी त्याप्रमाणे गती मिळत नाही. त्यामुळं खेड्यापाड्यातील लोक त्यांच्या आता नाराज होत चालले. त्यांनी थोडं कामाला गती दिली पाहिजे असं आमचं म्हणणं. बरं, शेतकऱ्यांचा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये शेतकरीच मतदार आहे आणि शेतकऱ्यांची एक खूप गंभीर समस्या आहे, ती म्हणजे वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 6,500 रुपये हेक्टरी अनुदान मिळालं सप्टेंबर महिन्यातल्या अतिवृष्टीचं. मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टरी मिळालं. असं का झालं? असं प्रामुख्याने पहिल्यापासून एक रीत पडली आहे. त्या मराठवाडा जर म्हटलं तर त्यांनी कोरडो पकडला जातो पहिल्यापासून. तुमचं सातबारी विहीर असो नसो, ते पहिल्यापासून रीतच पाडली. त्यांनी काही मराठवाड्यात शिरले काय ते कोरडो म्हणून त्यांना समजलं जातं. आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणलं ते बागायती, पाटास्थळी म्हणलं बागायती असं. पण आपल्या वैजापूर तालुक्यात बी बऱ्याच गावामध्ये पाठ गेलेला आहे. कमीत कमी त्या लोकांना तरी
32,000 33,000 रुपये मिळाले पाहिजे. त्यांना पण नाही मिळाले आणि आम्हाला पण नाही मिळाले, आपल्याला पण नाही मिळाले. असे ज्यांच्याकडे विहिरी आहे त्यांना पण तिकडे बागायतीप्रमाणे अनुदान मिळालं. आता फक्त पाटाचाच प्रश्न नाही. नाही विहीर, आता विहीर तर आमच्या प्रत्येकाला 7-12 विहिरी ना, 2-2 विहिरी प्रत्येक शेतकऱ्याला 2-2 3-3 विहिरी आहे. MRS मध्ये हजारो लाखोनं विहिरी झाल्या आपल्या मराठवाड्यामध्ये. पण तिकडचं बागायतीनं आपलं कोरडवाहू का असं का नाही, बरं? त्यांनी ते शासनाने ती रीत पाडली पहिल्यापासून. शासन तसंच तिकडे वेगळं नाही आणि आपल्याकडे वेगळं नाही. शासन वरती एकच आहे. पण शासनाला कुठेतरी निधी कमी पडायचं झालं तर ते पहिल्यापासून त्यांनी अन्याय केलाय, तो मराठवाड्यावर केलाय. मराठवाड्यावर अन्याय झाला, मग आपले लोकप्रतिनिधी काय करताय? मग आपल्या लोकप्रतिनिधींनी तो मुद्दा उचलायला पाहिजे होता, त्यांनी नाही उचलला. तुम्ही तर आमदारांचे कार्यकर्ते म्हणता ना. आम्ही मान्य केलं ना, आम्ही स्वतः आमदारचा कार्यकर्ता आहे. पण जी कामाला गती पाहिजे होती ती गती एकदम थंड झालेली आहे. त्यांनी आता कामाला प्रामुख्याने गती द्यायला पाहिजे. रस्ते असेल किंवा इतर आणखीन सार्वजनिक मुद्दे असतील त्यावर त्यांनी काम करायला पाहिजे. काय सांगाल तुम्ही? काय तुमच्याकडचे प्रश्न काय? प्रश्न तर भरपूर आहे. आज रोजी सवंदगाव ग्रामपंचायतचा दर धरलं तर जवळपास 250 शेतकरी या ठिकाणी अनुदानापासून वंचित आहे. इथं स्थानिक आमदाराची चुकी, तहसीलदाराची चुकी का तलाठ्याची चुकी. आज रोजी सवंदगाव मधील जवळपास 100 ते 150 शेतकऱ्यांचे आधार चुकीचे, काहींचे मोबाईल नंबर चुकीचे, काहींचे खाते चुकीचे. पण अनुदान या ठिकाणी आजपर्यंत 2 महिने उलटून गेले तरी 250 शेतकऱ्यांचे अनुदान या ठिकाणी प्रलंबित आहे सवंदगाव मध्ये. मिळालं ते किती मिळालं? तर माझ्या घरातलंच मी स्वतःच वैयक्तिक सांगू शकतो की माझ्या वडिलांच्या नावावर 9 एकर शेती आहे. तर त्यावर जवळपास फक्त 2 हेक्टरचीच मर्यादापर्यंत भेटलं. शासनानं जवळपास 3 हेक्टर पर्यंत सांगितले. हेक्टरी किती मिळाले? हेक्टरी ते 10,000 रुपये आपले रब्बीच्या हे लागवडीसाठी आणि 7,500 रुपयांना हेक्टर मध. 7,500 हेक्टरीने मिळाले का? हा, आज 7.5 ना, म्हणजे त्याचा निकष 9 एकरापासून 5 एकरापर्यंत आलेला आहे. बरं. त्या हिशोबाने त्यांना आपल्याला वर्गीकरण करून या ठिकाणी दिलं 7,500 रुपये. मग आपल्या पश्चिम महाराष्ट्रात काय असं 17,000 ने भेटले? तर तिथल्या प्रतिनिधींची चुकी आहे आपल्याकडच्या. आपल्याकडचं मग बरोबर आहे ना. का असं का होतं? आपलेच का कमी पडताय? आपले काय कमी पडताय त्यांना, आता त्यांना विचारावं लागेल आपल्याला काय कमी पडताय तुम्हाला. इकडून मतदार इथून मतदान करणार आहे, त्यांना प्रतिनिधी म्हणून त्यांना आपण निवडून दिलेलं आहे. तिथून त्यांनी वर प्रोसेस करायचं, त्यांचं काम आहे. शेतकरी कुठपर्यंत प्रोसेस करणार आहे त्यांची. तर आता याचा रोष व्यक्त होईल का? पण 100% होणार. विरोधक कसं नाही होणार? ना, सगळे सत्तेतलेच आहे ना. सगळे सत्तेतले, फक्त विरोधक झाले, मतदार विरोधक झाले. हा. सत्तेत सगळे सत्तेतच आहे. हा. प्रत्येक जण विरोधात झालेला आहे इथं. बीजेपीच्या कार्यकर्त्यांना शिवसेनाच आमने सामने आज रोजी. तर नक्कीच हे होते या भागातले सवंदगाव येथील ग्रामस्थ. त्यांनी आपल्या प्रतिक्रिया या निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेल्या आहे. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत मराठी पत्र हे पहिल्यापासूनच प्रश्न उपस्थित करत आहे आणि शेवटपर्यंत प्रश्न उपस्थित करत राहील. गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर.